निक्कीला मनापासून मी ज्या गेल्या व्हिडिओमध्ये देखील बोललो होतो ते रितेश सरांनी परफेक्टली बोललं की एक माणूस म्हणून प्रॉब्लेम आहे. माणूस म्हणून प्रॉब्लेम आहे किंवा निक्कीला जेव्हा विचारतात रितेश सर की निक्की हु आर यू, कोण आहात तुम्ही, मी उत्तर देतो ना रितेश सर, निक्की म्हणजे मतिमंद, उद्धट, मूर्ख, बालिश बुद्धी आणि बेशिस्त मुलगी आहे. रितेश सर जेव्हा निक्कीला विचारतात की निक्की तू कोण आहेस, मी सांगतो ना निक्की म्हणजे मतिमंद, महामूर्ख, बालिश बुद्धी, बेशिस्त मुलगी आहे. मी लास्ट व्हिडिओमध्ये देखील बोललो होतो की आमच्या मराठी अस्मितेला खरंच धक्का लावण्यासारखे कृत्य करू नका. माणूस म्हणून ती खरंच चुकीची होती, लास्ट व्हिडिओमध्ये देखील मी बोललोय. पण वर्षा मॅडमला मी सपोर्ट नाही करताय, पण जेव्हा निक्की किंवा आपण जन्मालाही आलो नव्हतो तेव्हा वर्षा मॅडम ग्लॅमरस होत्या. मी लास्ट वेळी पण बोललोय, तुझ्या आई बाबांचं जेव्हा लग्न ठरत असेल ना, त्या लग्नात जेव्हा लहान पोरं नाचत असतील ना, तेव्हा ते गाणं आमच्या मॅडमांचं असेल, हे लक्षात घे. हृदय वसंत फुलताना हे गाणं कधीच माहिती आहे का, तुझा जन्म पण नसेल तेव्हा, आणि तू तिची लायकी काढते, तिची अक्कल काढते, तांगड्यावर करून झोपल्या म्हणते. ही मी लास्ट वेळेस बोललेलो आणि रितेश सरांनी तर मला खुशच केलं ऍक्च्युली. त्यांची जी ठासले म्हणून सांगून निक्कीची, आहा भाई बघून आहे ना इथं आत्म्याला माझ्या शांती मिळाली, शांती. कोण खपून घेणार आहे, ही लिटरली म्हणते की चाटा, तिची जाऊन चाटा, ही लँग्वेज आहे. अरे मराठी बिग बॉस, आता तुम्ही ही व्हिडिओ बघताय मान्य आहे, पण मॅक्सिमम ऑडियन्स हा टीव्हीवरती बघतो आणि टीव्हीवरती आपली आई, आपले बाबा, आपली मुलं, आपली फॅमिली आपल्या साईडला असती. त्या लहान मुलांच्या वरती त्या निक्कीचे संस्कार करायचे आहेत का? आपण टीव्हीवरती हे बघू नका, ते बघू नका, ऍडल्ट कंटेंट बघू नका किंवा चुकीचे कंटेंट बघू नका, आपण म्हणून घरातल्यांना टीव्ही बघू देत नाही लहान मुलांना, त्यांच्यावर ते संस्कार खराब होतील म्हणून. हे निक्कीला दाखवून तुम्ही हे घरातल्यांच्यावर संस्कार करणार का? आणि तू म्हणते की मराठी अस्मितेला काही मी ठेस पोहोचवलेली नाही आहे. कसं पोहोचवलेलं नाही आहे? सिंपल लॉजिक आहे, घरात लहान मुलं असतात, ते बिग बॉस बघतात, ते बघून इन्फ्लुएन्स व्हायला लागतात. मग आमच्या घरातली लहान छोटी पोरगी ती तुझ्यासारखी वागावी आणि उद्या माझ्या आईला किंवा तिच्या स्वतःच्या आजीला ती अशी बोलावी, आणि मग ह्यावेळी आपली मराठी संस्कृती कुठे जाईल? तर इथं काही नाही बोलणार कोणी, इथं बोलायला हवा, इथं स्टँड घ्यायला हवा, आणि ते रितेश सरांनी देखील परफेक्टली केलंय. निक्कीची जाम ठासली आहे. सी यालाच कर्मा म्हणतात, कर्मा. ज्यावेळी रितेश सर निक्कीची ठासत होते ना, त्यावेळी डोळ्यातून पाणी येत होतं. ते येत होतं पण ते वरनं काय टाकत होतं कोण, काय असं कोण टाकत होतं मला नाही माहिती, पण पाणी कुठं तरी याल तर म्हणे ती रडत होती, संपूर्ण महाराष्ट्राला मी माफी मागते असं वगैरे म्हटली. मग मला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे, आता कुठे गेला तुझा दिल जला आशिक, अरबाज माचो मॅन, कुठे गेला आता जेव्हा रितेश सर तुझी ठासत होता तेव्हा कुठे गेलता तुझा अरबाज? अरे त्याला तर किंमत कशी मिळाली माहितीये का? आपल्या जेवणामध्ये शेवटला जे खरकट होतं ना, त्याची किंमत अरबाजला मिळाली लास्ट एपिसोडमध्ये. त्या संग कोण बोललंच नाही, त्याला कोण गृहीतच धरलं नाही. अखंड आठवडा एवढा दंगा केला, असं केला तसं केला, त्याला कोण काय, त्याच्याबद्दल कोणच काय बोललं नाही. हीच लायकी आहे आपली, लक्षात ठेवा. त्या लायकीप्रमाणे वागा कृपया करून. एवढंच काय, तर जेव्हा बेडवरती बसायला सुद्धा सीन झालता, मी व्हिडिओ स्वतः बोललोय, बिग बॉस मध्ये ते आलं नव्हतं की बेडवरती अरबाज देखील झोपला होता असा तंगड्यावर करून, त्या निक्कीच्या भाषेत. निक्कीच्या समोर बसला होता, झोपला होता, पण ते निक्कीनं नाही बघितले. पण सगळं फक्त वर्षा मॅडम मुळे झाले म्हणून किती मोठं तांडव केली, किती मोठं भांडण केली त्या दिवशी. मग त्या दिवशी पण मी बोललो होतो की तिच्या डोळ्यासमोर अरबाज झोपला होता, पण तिनं असं नाही बोललं की अरबाज देखील झोपला होता. तुझ्यामुळं, म्हणजे वर्षा मॅडमला एरिजावर आलती त्या दिवशी, आठवते का, की तुझ्यामुळं सगळं झालंय, तुझ्यामुळं आम्ही भोगतोय, असं तसं ह्याव तेव्हा. मग इथं कळते ना तुझी लायकी काय आहे ते, बिकॉज तुझ्या समोर तो अरबाज झोपला होता. आणि तेव्हा रितेश सरांनी आज तुझी जेव्हा ठासली तेव्हा तुला म्हटले की तुझ्या समोर अरबाज झोपला होता, तू अरबाजला का नाही बोलली, तू अरबाजला का पॉइंट आउट नाही केली, तू फक्त वर्षा मॅडमांनाच का बोलली की तुमच्यामुळे झालंय? तेव्हा निक्की काय बोलली, तो माझा फ्रेंड आहे आणि मी सगळ्यांसमोर त्याला नाही बोलू शकत. का बोलू शकत नाही? क्लिअर बोल ना, मग का बोलू शकत नाही तू सगळ्यांसमोर? आणि मग ही वर्षा मॅडम काय तुला असं काय रस्त्यात पडलेलं दिसले होय ग की तू तिला काय पण बोलणार? असं चालत नसतं. निक्की, ताई नाही बाई. स्वतःच्या डिफेन्स मध्ये अजून एक गोष्ट निक्कीने बोलली की रितेश सर माझ्यासोबत कसं ह्या वर्षा मॅडम वागतायत ते संपूर्ण महाराष्ट्र बघितलं आहे. निक्की, तुझं नशीब खूप चांगलं आहे की तुला 1% ही कल्पना नाही आहे की अख्खा महाराष्ट्र काय बघितलाय आणि अख्खा महाराष्ट्र तुझ्याबद्दल काय बोलतोय. तेव्हा तुझं नशीब चांगलं आहे, तू महाराष्ट्रावर जाऊ नकोस. महाराष्ट्रातील जनता आहे ना येडी आहे, तुझं नशीब चांगलं आहे की तुला नाही माहित बाहेर काय चालू आहे.